तात्यासाहेब तेंडुलकर स्मृती व्याख्यानमालेत मंगळवारची सायंकाळ काव्यमय ठरली। गीतकार वैभव जोशी यांनी आपल्या कारकिर्दीचा प्रवास उलगडून दाखवताना मराठी साहित्याचं वैभव स्पष्ट केलं। तसंच त्यांनी सादर केलेल्या कविता आणि गझलमुळे रसिक प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले। विनायक पाचलगे यांनी वैभव जोशी यांची प्रकट मुलाखत घेतली आणि त्यातून कवितेचा जन्म, गाण्यांची लय याबद्दल एक पैलू उलगडत गेले। ब्राह्मण सभा, करवीर मंगलधाम, महालक्ष्मी बँक आणि तेंडुलकर परिवाराच्या वतीनं सध्या तात्यासाहेब तेंडुलकर स्मृती व्याख्यानमाला सुरू आहे। मंगळवारी सायंकाळी प्रसिद्ध गीतकार वैभव जोशी यांची प्रकट मुलाखत विनायक पाचलग यांनी घेतली। त्यातून जोशी यांनी आपला आजवरचा प्रवास उलगडून दाखवला। पुढच्या सोलापूरच्या वैभव जोशी यांनी अभियांत्रिकीचं शिक्षण घेतलं। त्यानंतर पुण्यात नोकरी करत असताना त्यांना कविता करण्याचा छंद जडला। कवी ग्रेस, कुसुमाग्रज आणि भाऊसाहेब पाटणकर यांच्या कवितांचा प्रभाव होता। सहज म्हणून लिहिलेली चारोळी वैभव जोशी यांनी एका वेबसाईटवर टाकली आणि त्यातून जीवनाला वेगळी दिशा मिळाली। आयुष्यातील अनेक नाट्यमय प्रसंग सांगत वैभव जोशी यांनी प्रेक्षकांना खिळवून ठेवलं। नागपूर इथल्या एका संमेलनात कवी ग्रेस यांची भेट झाली आणि लिहिण्याची प्रेरणा मिळाली। त्यांच्यासह कविवर्य सुरेश भट, गुलजार, मंगेश पाडगावकर हे माझे गुरु ठरले, असंही वैभव जोशी यांनी बोलून दाखवलं। कविता आणि चित्रपटासाठी गाणी लिहिण्यातील फरक स्पष्ट करत गझलसाठी कोणताही साहित्यिक नियम किंवा व्याकरण आवश्यक नसतं असं त्यांनी स्पष्ट केलंय। सध्या नोकरी सोडून पूर्ण वेळ लेखनासाठी देत असल्याचं त्यांनी सांगितलं। सध्याच्या काळातील कवी आणि गीतकारांसमोर असलेली आव्हानं, नवतंत्रज्ञानाचा प्रभाव याबद्दलही त्यांनी मतप्रदर्शन केलं। विनायक पाचलग यांनी घेतलेली ही मुलाखत चांगलीच रंगली आणि सुमारे 1.5 तास श्रोते मंत्रमुग्ध झाले होते। प्रारंभी ॲडव्होकेट विवेक शुक्ल यांनी त्यांचा परिचय करून दिला, तर डॉक्टर उदय कुलकर्णी यांनी आभार मानले। यावेळी मोठ्या संख्येने रसिक उपस्थित होते।